सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज व फार्मबुक यूट्यूब चॅनल यातर्फे आजच्या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे किमान आधारभूत किंमत. कशी ठरवली जाते, त्याची गरज काय, त्याचं महत्व काय, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील कृषी अर्थशास्त्र विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर संजय सपकाळ सर इथे उपस्थित आहेत. सपकाळ सरांची मी संजय सपकाळ सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो आपल्याला. सपकाळ सर हे MSc चे डॉक्टर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून झालेले. PhD त्यांनी IRI नवी दिल्ली येथे केलेले. साधारणपणे PhD चा विषय होता क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर. 200 पेक्षा जास्त संशोधनपर लेख आणि पेपर त्यांनी पब्लिश केलेले. पॉप्युलर आर्टिकल साधारणपणे 25 आहेत. विविध ठिकाणी त्यांचे दूरदर्शन आणि आकाशवाणी सुद्धा कार्यक्रम झालेले आहेत. गेले 10 वर्ष ते महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये MSc आणि PhD च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं काम करत आहेत. आणि खूप महत्वाचा विषय आणि खूप महत्वाचे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर संजय सपकाळ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बरेचसे सहकारी सुद्धा आजच्या वेबिनारला आहेत. तर या सर्व सहकाऱ्यांचं आणि आजच्या उपस्थित कार्यक्रमाला शेतकरी बंधू आणि सर्व मान्यवरांचं मी सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज आणि फार्मबुक युट्यूब चॅनल तर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि डॉक्टर संजय सपकाळ सरांना विनंती करतो की आजच्या विषयाच्या मार्गदर्शनाला त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आजचा आपला विषय आहे किमान आधारभूत किंमत धोरण, गरज व महत्व. मुख्यतः हा विषय निवडण्यामागचा हेतू हाच होता की किमान आधारभूत किंमत धोरण जे शासनामार्फत राबवलं जातं त्याविषयी बऱ्याच आम्ही फील्डवर पाहतो त्यावेळी असं आढळून येतं की शेतकऱ्यांना हे धोरण ठरवलं जातं पण याविषयी पुरेपूर माहिती नाही शेतकऱ्यांना. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा सर बोला. येतो. हा, तर शेतकऱ्यांना असं फील्डवर आम्हाला जाणवलं की शेतकऱ्यांना केंद्र शासनामार्फत किमान आधारभूत किंमत धोरण ठरवलं जातं पण जेवढी माहिती पाहिजे तेवढी माहिती शेतकऱ्याला नाही की हे किमान आधारभूत किंमत मध्ये किंमत कशी ठरवली जाते, त्याच्या मागे काय पार्श्वभूमी असते, कसे शेतकऱ्यांकडून माहिती कशी घेतली जाते याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका कुशंका असतील. तर त्या दृष्टीनंच आपण आज या किमान आधारभूत किंमत धोरणाविषयी चर्चा करणार आहोत. तर यामध्ये आपण आता नक्की काय काय कोणत्या गोष्टी पाहणार आहे. तर किमान आधारभूत किंमत धोरण म्हणजे काय, नक्की काय, तर शेती व्यवसायातील या धोरणाचं महत्व काय आहे, याची उद्दिष्ट काय आहे, या किमान आधारभूत किमतीमध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो, तसेच केंद्रामार्फत जाहीर करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमती आणि राज्यामध्ये आपण जो पाहतो पीक उत्पादन खर्च यामध्ये तफावत का आढळून येते, यामध्ये प्रमुख कारणे कुठली आहेत. तर या अशा आपण बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत. तर किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, तर प्रथम आपण कन्सेप्ट समजून घेऊया की किमान आधारभूत किंमत म्हणजे काय. तर किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकरी आपला माल ज्यावेळी बाजारपेठेत घेऊन जातो तेव्हा एका विशिष्ट किमतीपेक्षा जर ती किंमत त्याला कमी किंमत भेटत असेल तर गव्हर्नमेंट शासन त्याला बांधील असते की त्या एका विशिष्ट किमतीला शेतकऱ्याकडून तो माल खरेदी करेल याची. परंतु खरंच हे होतं का? खरंच किमान आधारभूत किंमत केंद्रामार्फत जाहीर केली जाते पण ती शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचते का याचा फायदा कोणा तिसऱ्या व्यक्तीलाच होतो? तर ही खरंच एक विचार करण्याची गोष्ट आहे की किमान आधारभूत किंमत शासनामार्फत जाहीर केली जाते परंतु शेतकऱ्याला ती पोहोचतच नाही. आता आम्ही आमच्या डाटावरून जर अनालिसिस केलं तर जवळजवळ 70 ते 80% शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत शासनामार्फत जाहीर केली जाते त्या प्रमाणात त्या विशिष्ट किमतीचा दर देखील मिळत नाही, तर त्यापेक्षा कमी दरानेच आपला शेतमाल विकावा लागतो. तर ही किमान आधारभूत किंमत केंद्र शासन एखादं पीक पेरणीच्या अगोदरच जाहीर करत असतं. बिफोर सोईंग जाहीर केली जाते ही किमान आधारभूत किंमत. आणि ही किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश असतो की बाजारातील शेतमालाच्या किमती अचानक जर कोसळल्या, वाढल्या, कमी झाल्या तर त्या स्थिर कशा ठेवाव्या या दृष्टिकोनातून किमान आधारभूत किंमत धोरण खूप महत्वाचं ठरतं.
तर हे किमान आधारभूत किंमत धोरण जे आहे, तर ते किमान आधारभूत किंमत ही कशी ठरवली जाते, तर किमान आधारभूत किंमत ठरवण्यासाठी नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. त्याच्या अंतर्गत 19 राज्यामध्ये वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जी त्याच्या आधारे त्या 25 पिकाची माहिती बहुव्यापक योजनेमार्फत घेतली जाते. तर अशीच एक योजना, बहुव्यापक योजना महाराष्ट्रामध्ये, बहुव्यापक योजना म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत संचालक डॉक्टर दादाभाऊ यादव व क्षेत्र अधिकारी डॉक्टर मोहनराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळजवळ 9 कृषी हवामान विभागातून 600 शेतकऱ्यांना निवडलं जातं. या 600 शेतकरी निवडण्यासाठी 60 सेंटर विलेज निवडली जाते. 60 गावांचा समूह निवडला जातो. या गावातून केंद्रामार्फत आपल्याला दर ब्लॉक पिरियडला वेगवेगळी पिकं ठरवून दिली जातात. तर यावर्षी आपल्याला महाराष्ट्रासाठी एकूण 15 पिकं दिलेली आहेत आणि या 15 पिकाची माहिती आपल्याला घेणं अनिवार्य आहे. तर ह्यासाठी महाराष्ट्राच्या 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन मधून शेतकऱ्यांकडून दररोज त्याचा होणारा पीक उत्पादनासाठी लागणारा खर्च अगदी पूर्व मशागतीपासून तो त्यांनी बाजारात माल बोला. स्क्रीन थोडीशी खाली जाता का तुम्ही? सेंटरला दिसत नाही. दिसतंय आता? हा. तर हा जो शेतमाल अगदी त्याच्या घेतली जाते, फील्ड लेवलला घेतली जाते आणि त्याच्या आधारे असे 19 राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून अशी माहिती गोळा केली जाते आणि ती माहिती डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स म्हणजे कृषी व अर्धसांख्यिकी संचालनालय नवी दिल्ली येथे ती एकत्र केली जाते आणि ती एकत्र करून त्याच्या आधारे वेटेड मीन म्हणजे 60% प्रोडक्शन हे एखाद्या राज्यात होत असेल तर त्या 60% त्या राज्यामध्ये येणारा उत्पादन खर्च हा विचारात घेतला जातो आणि इतर राज्यांचा हा 40%च खर्च विचारात घेतला जातो. याला वेटेड मीन म्हटलं जातं इकॉनॉमिक्स भाषेमध्ये. तर ह्या वेटेड मीनच्या आधारावर ही किमान आधारभूत किंमत जे कृषी मूल्य व किंमत आयोग आहे ते केंद्र शासनाला शिफारसीत करत असतं. मग त्याच्यानंतर केंद्र शासन ही किंमत पीक पेरणीच्या अगोदर जाहीर करत असते. तर अशा प्रकारे किमान आधारभूत किंमत धोरण ठरवलं जातं. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात या आपण पुढे पाहूच. तर आता यामध्ये फक्त पीक उत्पादन खर्च हा एवढी एकच गोष्ट विचारात घेतली जात नाही, तर यामध्ये बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात. जसं की आता जे आपले इनपुट्स आहेत, आदान ज्याला म्हणतो आपण, शेतीमध्ये आपण वेगवेगळे सीड वापरत असतो, फर्टिलायझर वापरत असतो, अशा प्रकारचे वेगवेगळे आदाने वापरत असतो. तर त्या आदानामध्ये होणारे जे किमतीमध्ये होणारी वाढ आणि जी गव्हर्नमेंट मार्फत जाहीर केलं जातं MSP किमान आधारभूत किंमत, तर त्यामध्ये होणारी वाढ यामध्ये समानता आहे का? मार्केटमध्ये असणाऱ्या दरापेक्षा, म्हणजे जसं की मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल राखून एखाद्या गोष्टीची किंमत ठरवली जाते. तर त्याचा देखील विचार इथे केला जातो. त्याप्रमाणे जो आपला महागाई दर आहे, महागाई वाढते, जसं CPI आहे, WPI आहे आपला, पीक उत्पादन, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, इम्पोर्ट झालं, एक्सपोर्ट झालं, या अशा बऱ्याच गोष्टींचा जवळजवळ 14 ते 17 गोष्टींचा विचार हे CACP MSP जाहीर करताना किंवा MSP ची एक ठराविक रक्कम एखाद्या पिकाचा किंमत ठरवताना केंद्र शासनाला शिफारसीत करताना विचारात घेत असते. तर हे खरंच हे शेतमाल किंमत धोरण शेतकरी वर्गाच्या दृष्टीनं खरंच महत्वाचं आहे का आणि याची गरज काय?
तर आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 75% जे शेतकरी आहेत ते लघु लघु आणि सीमांत शेतकरी याचंच प्रमाण जास्त आढळून येतं. तर अशा शेतकऱ्यांना एक प्रकारे जर आपला शेतमालाला जर किंमत मिळाली नाही तर त्याचा उदरनिर्वाह करणं हे देखील त्याला मुश्किल होऊन जाईल. तर अशा अवस्थेत त्याला एक स्थिर किंमत त्याच्या शेतमालाला मिळाली तर त्याला त्याचा जो जे उत्पादन घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे तो देखील त्याचा संतोष देखील राखला जाईल आणि त्याचबरोबर जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांनाही किमतीमध्ये होणारे जे चढ उतार आहेत तर त्याचा फटका बसू नये या दृष्टिकोनातून देखील किमान आधारभूत किंमत धोरण जाहीर करताना विचार केला जातो. तर आपल्या देशात पाहिलं तर बहुसंख्य लोक हे शेती व शेती संबंधित व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणून शेती उत्पादनावर नैसर्गिक आपत्तीशिवाय इतर घटकांचाही विपरीत परिणाम होतो. जसं की आपण पाहिलं तर शेती व्यवसायामध्ये कुठला प्रोडक्शन रिस्क, प्राइस रिस्क यासारख्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. जसं की आता आपण पाहिलं की अवेळी येणारे पाऊस झाला किंवा वादळ झालं यामुळे काय होतं, पिकाचं नुकसान होतं. या प्रकारचे ज्या प्रोडक्शन मध्ये रिस्क येतात, मग पिकाचं नुकसान झाल्यानंतर मग त्याच्यामुळे काय होणार, जर त्याच्यामुळे काय होत आहे तर त्याच्यामुळं सपोज जर तुमचं प्रोडक्शन कमी झालं, उत्पादन कमी झालं तर उत्पादन कमी झाल्यानंतर बाजारपेठेतील त्या शेतमालाचा पुरवठा कमी होईल आणि पुरवठा कमी झाल्यानंतर त्या शेतमालाच्या किमती वाढतील किंवा काही बाबतीत एखाद्या वेळी जर उत्पादन चांगलं असेल, हवामान चांगले असेल तर अधिक उत्पादन येऊन मार्केटमध्ये शेतमाल हा जास्त प्रमाणात आणला गेल्यामुळे त्या शेतमालाची किंमत खाली घसरेल. तर अशा गोष्टींपासून जे चढ उतार आहेत त्यापासून शेतकरी वर्गाला त्याचबरोबर ग्राहक वर्गाला देखील संरक्षण देण्याच्या दृष्टीने शेतमाल किंमत धोरण महत्वाची भूमिका बजावत असते. तर शेतमाल किंमत धोरणाचे उद्दिष्ट जसं की आपण पाहिलं की शेतमालाच्या किमतीमधील चढ उतार आणि शेतीपासून ते किरकोळ विक्रेत्यापर्यंतच्या शेतमालाचा बाजारात हस्तक्षेप करता यावा यासाठी शेतमाल किंमत धोरण आखले जाते. त्याचबरोबर शेतकरी व ग्राहक यांच्यातील संघर्षाचे स्वरूप समजावून घेत आखलेल्या शेतमालाच्या किमतीविषयी धोरणांचा सतत आढावा घेणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळवून देत असतानाच ग्राहकांना वाजवी भावात अन्नधान्य मिळवून देणे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन अन्नधान्य उत्पादन पद्धती विकसित करण्यावर भर देणे आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे किंमत वाढीपासून संरक्षण करणे हे शेतमाल किंमत धोरणाचे प्रमुख उद्दिष्टे आहे. तर या शेतमाल किंमत धोरणामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो, तर केंद्रीय स्तरावरून जे किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने 25 पिकांचा समावेश होतो. यामध्ये खरीप 14 पिकांचा जो समावेश होतो ती खरीप पिकांच्या अंतर्गत येतात. तर जवळजवळ 7 पिके ही रब्बी पिके आहेत आणि इतर जशी नगदी पिके आपण म्हणू शकतो अशी 4 पिके आहेत. अशी एकूण 25 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते. आणि जर आपण पाहिलं पेरिशेबल कमॉडिटी ज्या असतात, तर जसे की नाशवंत माल जो शेतमाल असतो, फळे भाजीपाला यासाठी देखील एक गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन स्कीम म्हणून आहे. तर त्या गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन स्कीम अंतर्गत देखील शासन त्याच्यामध्ये फक्त काही शासन प्रत्येक वेळी किंमत जाहीर करत नाही. तर त्यावेळी अशा ठिकाणी काय होतं, अशा ठिकाणी राज्य शासनाला केंद्र शासनाकडे गव्हर्नमेंटनी त्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करून त्या वस्तूच्या किमती ठरवावे असे आपल्याला निवेदन द्यावे लागते. त्याच्या आधारून गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन स्कीम अंतर्गत देखील जसे वेगवेगळे पिकं आहेत, नाशवंत पिकं आहेत, टोमॅटो असेल किंवा इतर कुठल्या वस्तू असतील, इतर कुठला शेतमाल असेल तर त्याच्यासाठी देखील गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन स्कीमचा वापर करून किमतीमध्ये स्थिरता आणता येते. तर यामध्ये खरीप पिकाचा विचार केला तर भात, ज्वारी, बाजरी, मका, रागी, तूर, मूग, उडीद, कापूस, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ आणि कारळा या पिकांचा समावेश होतो. तर रब्बी पिकां पाहिले तर त्यामध्ये गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी, करडई, तोरिया यांचा समावेश होतो.
आणि इतर पिकांचा विचार केला तर कोपरा, सोललेला नारळ, ताग, ऊस यांच्यासाठी किमान आधारभूत किंमत धोरण आखले जाते. तर आता आपण पाहू या MSP केंद्र शासनामार्फत खरीप क्रॉप साठी 2020-21 साठी जाहीर केलेले आहेत. तर यामध्ये पॅडी जो आहे कॉमन म्हणजे सर्वसामान्य आणि पॅडी ग्रेड ए यासाठी वेगवेगळ्या किमती या दिलेल्या आहेत. तर या किमती मागच्या वर्षाच्या प्रमाणात कमी आहेत का जास्त आहेत हे आपण अनालिसिस आता पुढच्या आपण जे रब्बी क्रॉप जे साठी दिलेले आहेत किमान आधारभूत किमती त्याच्या आधारून पाहू. तर शेतकऱ्यांनी फक्त याचीच दखल घेतली पाहिजे की आपल्याला गव्हर्नमेंटने शासनानं दिलेला जी किमान आधारभूत किंमत आहे तर त्या ऍटलिस्ट तेवढी किंमत तरी आपल्याला प्राप्त होते की नाही. आणि जर होत नसेल, जर तशी किंमत होत नसेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटित होऊन आपल्या मार्फत एक जसं की फूड प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असा एक नवीन कन्सेप्ट येत आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपला एक गट तयार करून जो आपली आडते असतील किंवा इतर लोकांकडून जे आपला कमी किमतीने माल घेतला जातो आणि जास्त किमतीने माल विकला जातो हे आपण वारंवार पाहतो मार्केटमध्ये. आणि अशा आपण नक्कीच आपण पाहतो कारण शेतकरी जो शेतामध्ये राबतो, उत्पादन घेतो त्याच्यापेक्षा जे मध्ये इंटरफेअर मीन्स जे मध्ये असणारे जे कोणी असतील, मग ते मधले दलाल असतील किंवा आडते असतील किंवा कोणी असेल, तर त्यांना जर पाहिलं तर शेतकऱ्याला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा कितीतरी पट अधिक मोबदला मिळत असतो. तर यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या मालाची शेतमाल किंमत ठरवण्यामध्ये आपला सहभाग, जसं की निगोशिएशन पॉवर आपली वाढावी, जसं की आपला शेतमालाचा भाव हा आपणच ठरवावा या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी पाऊल उचलणे खूप महत्वाचे आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटित होऊन आपला शेतमाल हा ऍटलिस्ट शासनाने जाहीर केला त्या किमतीला तरी जातो का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सपोज जर जात नसेल तर त्या प्रकारची दखल शासनानं घ्यावी यासाठी प्रयत्न तरी केला पाहिजे असे अपेक्षित आहे. तर रब्बी पिकासाठी शासनाने आताच बिफोर सोईंग ज्या किमती जाहीर केल्या त्यामध्ये आपण पाहिलं तर व्हीट, बार्ली, ग्राम, लेंटिल, लेपसीड, मस्टर्ड, सॅपफ्लावर या पिकासाठी जाहीर केल्या. आणि त्यामध्ये आपल्याला पाहिलं तर मागच्या वर्षापेक्षा जवळजवळ 50 ते 300 रुपयापर्यंत वाढ दिसून येते. तर यामध्ये खाली जी नोट दिलेली आहे ती महत्वाची आहे की जसं की यामध्ये शासन ज्यावेळी किंमत जाहीर करतं त्यावेळी त्यासाठी कोणती कॉस्ट विचारात घेतं. कॉस्ट A1 घेतं, कॉस्ट A2 घेतं, कॉस्ट B1 घेतं, कॉस्ट B2 घेतं, कॉस्ट C1 घेतं, कॉस्ट C2 घेतं का कॉस्ट C3 घेतं. हे नक्की कॉस्ट A1, A2, B1, B2 नक्की काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर शासन ही ज्यावेळी किंमत जाहीर करतं तर त्यावेळी काय काय विचारात घेतं. तर शासन मुख्यतः A2 प्लस फॅमिली लेबर, कॉस्ट A2 प्लस फॅमिली लेबर याचा विचार करून किमान आधारभूत किंमत जाहीर करत असतात. तर या कॉस्ट A1, A2 मध्ये काय आहे ते आपण पुढे तपशीलवार पाहणारच आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर शेतावर जो शेतकरी पिकाचं शेतमालाचं पिकाचं उत्पादन घेत असताना त्याला आपल्या खिशातून किती पैसे द्यावे लागतात याचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्याचबरोबर त्याचं जो कसा आवाज आवाज ब्रेक होतोय का? येतोय सर, बोला. येतोय ना? हो. ठीक आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपण किती खर्च करतो, त्याचबरोबर जो घसारा आहे आपल्या घरामध्ये असणारे अवजारे किंवा इम्प्लिमेंट फार्म मशिनरी आहे त्याचा देखील विचार केला जातो. त्याचबरोबर आपले जे वर्किंग कॅपिटल आहे त्याच्यावर किती इंटरेस्ट लागतो या गोष्टीचा विचार केला जातो. त्याचबरोबर जो आपल्या फॅमिली लेबर जे आहेत, जसे कॉस्ट C मध्ये मी म्हटलो त्याप्रमाणे फॅमिली लेबरवर होणारे एक्सपेन्सेस हे देखील विचारात घेऊन MSP ठरवली जाते आणि CACP मार्फत ती केंद्र शासनाला शिफारसीत केली जाते. तर आता कॉस्ट A1, A2, A3 काय आहे हे नक्की आपण पाहू. कॉस्ट A1 म्हणजे काय आहे तर कॉस्ट A1 मध्ये आपण जे वेगवेगळी पीक उत्पादन घेताना वेगवेगळी, जसं की आपल्याला काही मजूर लागत असतात, बैलजोडी बुलक लेबर लागत असतात,
मशिनरी लागत असते, मशीन लेबर लागत असतात, तर त्याच्या किमती घेतल्या जातात. सीड लागत असतं, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, मॅन्युअर, फर्टिलायझर, इरिगेशन, लँड रिव्हेन्यू लँड रिव्हेन्यू झालं, किंवा इतर काही तुमचा खर्च जो आपल्या खिशातून आपल्याला पेड करावा लागतो. त्याचबरोबर डिप्रिसिएशन ऑन इम्प्लिमेंट्स अँड फार्म बिल्डिंग, म्हणजे शेतमाल उत्पादन घेत असताना जो आपले घरामध्ये असणारे जे अवजारे असतील, किंवा आपलं जे फार्म बिल्डिंग आहेत, म्हणजे आपले फार्म बिल्डिंग आहेत, तर त्याच्यावर होणारा घसारा, याचा देखील कॉस्ट A1 मध्ये विचार केला जातो. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे सपोज की हे तुम्ही जे घेतलेले आहेत आदाने, इरिगेशन असेल, सीड असेल, फर्टिलायझर असेल, मॅन्युअर असेल, तर त्याच्यावर सध्या जो असणारा जसं की व्याजदर जसं की आपण कर्ज घेतो त्यावेळी बँकेमार्फत आपल्याला व्याज, एक ठराविक व्याज आकारलं जातं, तर तो व्याजदर विचारात देखील घेतला जातो, इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल. कारण तो एक प्रकारचं व्याज आपण पेडच करत असतो. आपण पैसे घेतो किंवा पीक कर्ज घेतो त्यावेळी आपण व्याज देत असतो, तर ते देखील कॉस्ट A1 मध्ये विचारात घेतलं जातं. तर आता कॉस्ट A2 मध्ये काय येतं, तर कॉस्ट A2 मध्ये कॉस्ट A1 म्हणजे जे कॉस्ट A1 मध्ये जे आपण पेड आउट कॉस्ट, म्हणजे आपल्या खिशातून जे जे पेड केल्या त्या गोष्टी, प्लस जे आपण गहाण तत्वावर किंवा भाडे तत्वावर जमीन घेतो, तर त्यासाठी जे आपल्याला जो आपल्याला पैसा द्यावा लागतो, जसं की रेंट, त्याचं भाडं द्यावं लागतं, जे आपण गहाण जमीन घेतली त्यासाठी, तर ती कॉस्ट A1 मध्ये ऍड केल्यानंतर त्याचं कॉस्ट A2 होते. आणि कॉस्ट B1 म्हणजे काय, तर कॉस्ट A1 प्लस इंटरेस्ट ऑन व्हॅल्यू ऑफ ओन फिक्स्ड कॅपिटल असेट, म्हणजे आपल्या घरी स्वतःच्या ज्या मशिनरी असतील, मशिनरी इन द सेन्स तुमचं ट्रॅक्टर असेल किंवा मळणी यंत्र असेल, कुठले असेल, तर त्याच्यावर असणारा इंटरेस्ट ऑन व्हॅल्यू ऑफ ओन फिक्स्ड कॅपिटल, तो कन्सिडर करून आपण कॉस्ट B1 घेतो. यामध्ये फक्त एक्सेप्शनल म्हणजे लँडचा जो आहे इंटरेस्ट, तो घेत नाही आपण विचारात इथं कॉस्ट B1 मध्ये. कॉस्ट B2 मध्ये काय करतो आपण, कॉस्ट B1 प्लस रेंटल व्हॅल्यू ऑफ ओन लँड, जो आपण वरती एक्सक्लूड केला कॉस्ट B1 मध्ये, तो कॉस्ट B2 मध्ये कन्सिडर केला जातो. अँड रेंट जो पेड फॉर लिज्ड इन लँड आहे, तो देखील कॉस्ट B1 मध्ये घेतला जातो, कॉस्ट B2 मध्ये विचारात घेतला जातो. तर कॉस्ट C1 मध्ये आपण जर पाहिलं, कॉस्ट C1 मध्ये काय करतो आपण, कॉस्ट C1 मध्ये कॉस्ट B1 प्लस इम्पुटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर, म्हणजे आपल्या घरातले जे फॅमिली लेबर आहेत किंवा आपल्या घरातल्या लोकांनी जर शेतमाल किंवा पिकाच्या उत्पादनामध्ये इन्व्हॉल्व झाले असतील, तर त्यासाठी त्यांचा मोबदला देखील विचारात घेतला जातो आणि तो कॉस्ट C1 मध्ये धरला जातो. आणि कॉस्ट C2 मध्ये काय केलं जातं, तर कॉस्ट B1 प्लस इम्पुटेड व्हॅल्यू ऑफ द फॅमिली लेबर, म्हणजे जे फॅमिली लेबर जरी आपण पेड करत नसू, आपल्या घरातल्या व्यक्तींनी शेतामध्ये काम करण्यासाठी मदत केली असेल, तरी ती आपण त्याला पेड करत नसलो तरी देखील ती कॉस्ट C2 मध्ये कन्सिडर केली जाते. तर कॉस्ट C3 म्हणजे काय, कॉस्ट C3 हा नवीन कन्सेप्ट आहे. जसं की कॉस्ट C3 म्हणजे काय, तर कॉस्ट C2 प्लस 10% ऑफ कॉस्ट C2 टू अकाउंट फॉर मॅनेजरल इनपुट ऑफ द फार्मर, म्हणजे एक शेतकरी आहे, तो शेतकरी 24 तास आपल्या शेतात काम 24 तास म्हणजे तो बराच वेळ आपल्या शेतात काम करत असतो, म्हणजे तो एक प्रकारचा एखाद्या फार्मचा मॅनेजर म्हणूनच काम करत असतो. तर तो मॅनेजर म्हणून काम जरी करत असला तरी त्याला त्याचा कोणताही मोबदला तो घेत नाही. तर त्या दृष्टीनंच त्याचा मोबदला विचारात घेतला जाऊन कुठेतरी घेतला जावा या दृष्टिकोनातूनच कॉस्ट C3 काढली जाते. तर या कॉस्ट C3 मध्ये तो तुमच्या कॉस्ट C2 म्हणजे टोटल येणाऱ्या खर्चाच्या 10% हा तुमचा जो शेतकरी आहे, म्हणजे मुख्य शेतकरी, त्यामध्ये तो प्रमुख शेतकऱ्याचा 10% मॅनेजरियल म्हणजे व्यवस्थापन खर्च म्हणून पकडला जातो आणि कॉस्ट C3 काढली जाते. परंतु ज्यावेळी किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते त्यावेळी शासनामार्फत कॉस्ट A2 प्लस जे फॅमिली लेबर आहेत, तर एवढ्या गोष्टीचाच विचार करून शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत शासनामार्फत जाहीर केली जाते. तर आता आपण बऱ्याचदा पाहतो की शासनामार्फत किंमत जाहीर केली जाते, परंतु ती
जाहीर केली जाणारी जी किंमत आहे शासनामार्फत, केंद्र शासनामार्फत, ती खरंच आपल्याला होणाऱ्या उत्पादन खर्चाला आपला पुरेशी आहे का? खरंच ती आपण जेवढा उत्पादन खर्च लागतो, शासनानं जरी दिलेली किंमत आहे ती पूर्ण जरी आपल्याला भेटली, तर खरंच आपल्याला जो खर्च जो आपला झालेला आहे तो निघून येईल का? प्रामुख्याने कॉस्ट C3 पर्यंत जर विचार केला तर खरंच आपल्याला भेटेल का? तर याचा विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं आढळून येईल की महाराष्ट्रात पाहिलं तर उत्पादकता महाराष्ट्रातील पिकांची ही भारतीय किंवा राष्ट्रीय स्तरावर जर पाहिली तर ही खूपच कमी आहे. जसं की भात या पिकामध्ये जर पाहिलं तर ती भारतीय राष्ट्रीय स्तरावर जवळजवळ 24 क्विंटल प्रति हेक्टर आहे, तर ती महाराष्ट्रात त्याचं प्रमाण फक्त 19 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि हेच भात पीक जर तुम्ही पंजाब हरियाणामध्ये जर पाहिलं तर त्याची जवळजवळ 60 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता आहे. आणि हेच जसं मी पूर्वी जसं तुम्हाला सांगितलं की किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते, त्यावेळी वेटेड मीन विचारात केला जातो. जसं की पंजाब हरियाणा ही मेजर प्रमुख राज्य आहेत की पीक उत्पादन घेणारे, त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चाचाच प्रामुख्याने विचार करून भात आणि गहू या पिकासाठी किमान आधारभूत किंमत ठरवल्या जातात. त्यामुळे जरी आपल्याला पूर्ण किमान आधारभूत किंमत भेटली तरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ती खरंच परवडत नाही. तर त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे ही उत्पादकतेमध्ये असणारी तफावत. आता ही किमान आधारभूत किंमत जी जाहीर केली जाते ती रुपये प्रति क्विंटल या हिशोबाने जाहीर केली जाते. आणि जर आता आपण पाहिलं भात गहू, जर महाराष्ट्रात हेच उत्पादकता आहे 15 ते 18 क्विंटल, आणि भात आणि गव्हाची जर उत्पादकता पाहिली तर ती प्रमुख राज्य जे आहेत पंजाब हरियाणा यामध्ये जवळजवळ 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन भेटतं. मी माझं रिसर्चवर देखील हरियाणा या राज्यात केला असल्यामुळं मला तिथल्या भात गहू पिकाचे उत्पादकतेविषयी माहिती आहे. कारण मी प्राथमिक शेतावर जाऊन ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी असं प्रकर्षाने जाणवलं की इथली उत्पादकता तर खरंच खूपच जास्त आहे, की शासनाने यांना अक्षरशः, जसं की आता आपण कृषी बिल पाहिलं तर यावेळी यासाठी देखील आपण पाहतो की त्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होतो. कारण त्या राज्यातील लोकांना याची भीती आहे की किमान आधारभूत किंमत धोरणच जर नाहीसं झालं तर आपल्याला जी मिळणारी किंमत आहे ती देखील मिळणार नाही असं त्यांना वाटतंय. तर त्यामुळे तिकडे आंदोलन पण खूप मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहत आहोत. त्यांना ऍक्च्युअली त्यांचं उत्पादकता ही जास्त असल्यामुळे त्यांना प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा खूप कमी येत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना जरी किमान आधारभूत किंमत मिळाली तरी त्यांना खूप म्हणजे ही पिकं खूप फायदेशीर ठरत आहेत. त्याचप्रमाणे आता जर आपण पाहिलं इतर पिकाचा विचार केला, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, भुईमुग, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, कापूस, ऊस यापैकी प्रमुखतः बऱ्याच पिकामध्ये आपली उत्पादकता ही राष्ट्रीय स्तरापेक्षा खूपच कमी आहे हे आपल्याला आढळून येते. त्यामुळे या उत्पादकतामध्ये असणारा फरक हा साहजिकच प्रति क्विंटल उत्पादन खर्च वाढतो व त्यामुळे किमान आधारभूत किमतीमध्ये आपल्याला तफावत आढळून येते. तर यासाठीच काय केलं जातं तर राज्य स्तरावर देखील जशी केंद्रीय स्तरावरून किमान आधारभूत किंमत धोरण ठरवण्यासाठी बहुव्यापक योजना राबवली जाते, त्याचप्रमाणे राज्य स्तरावर देखील एक पीक उत्पादन खर्च योजना म्हणून राबवली जाते. ती महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठात म्हणजे त्यांच्या हेडक्वार्टरला एक योजना राबवली जाते आणि ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मधील शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्चाविषयीची माहिती गोळा करत असतात. आणि त्या माहितीच्या आधारे ते अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र यांना ती माहिती पुरवत असतात. तर त्याच्या आधारे काय केलं जातं तर केंद्राने जाहीर केलेली किंमत आणि राज्याच्या ज्या पीक उत्पादन खर्च योजनेच्या ज्या योजना आहेत तर त्यांनी DS ला दिलेली माहिती, तर याच्यामध्ये असणारा जो तफावत आहे त्या तफावतीला भरून काढण्यासाठी एक बोनस देखील जाहीर केला जातो महाराष्ट्र शासनामार्फत. आपण जर पाहिलं
तर ज्या किमान आधारभूत किमती जर आपल्याला पुरेपूर माहिती असेल तर त्यामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की बोनस राज्यातर्फे एक बोनस या पिकाला ही दिला जातो की जेणेकरून शेतकऱ्याचा पीक उत्पादनातील जो इंटरेस्ट आहे तो टिकून राहावा व त्याचा मोबदला मिळावा, पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले जातात. परंतु या बऱ्याचशा योजनांविषयी शेतकरी वर्गात पुरेशी जागरूकता नसल्या कारणास्तव देखील त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा फायदा घेता येत नाही आणि त्याचा फायदा हा शेतकरी घेतल्यानंतर दुसरे व्यक्तीच घेऊन जातात. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये किमान आधारभूत किंमत धोरण असेल किंवा पीक उत्पादन खर्च कसा काढावा, कसा काढला जातो, त्याच्यासाठी कोणकोणते घटक विचारात घेतले जातात, या गोष्टीची माहिती आपल्या जवळ संकलित करणे खूप महत्वाचे आहे. जसं की शेतकऱ्यांनी जरी प्रत्येक पिकाचा पीक उत्पादन खर्च आपल्या जवळ दररोज वहीमध्ये किंवा कुठेही लिहून ठेवला तर त्याला खरंच त्यातून लक्षात येईल की खरंच आपण जी शेती करतोय, जे पीक घेतोय ते खरंच आपल्याला परवडणार आहे का, आपण किती पैसे त्या पीक शेतमाल उत्पादनामध्ये खर्च करतोय आणि त्यापासून आपल्याला किती पैसा मिळतोय. तर ही गोष्ट देखील त्याच्या प्रकर्षाने त्याला जाणीव होईल आणि शेतकरी आपल्या क्षेत्रात जसं की प्रत्येक एरियाचं ॲग्रो-क्लायमॅटिक झोनचं स्पेशालिटी एक क्लायमॅटिक कंडिशन असते, त्याच्या आधारे त्याला प्रत्येक विभागामध्ये एक एक पीक जसं की त्याच्यापासून त्याची उत्पादकता ही त्या एरियामध्ये खूप जास्त असते ऍज कम्पेअर टू द बाकीच्या एरियामध्ये. तर त्यामुळे त्याला त्या पिकाचं उत्पादन घेतल्यामुळे जास्त फायदा किंवा जास्त मोबदला मिळण्यास मदत होते. तर अशा गोष्टी जर आपण पीक उत्पादन खर्च किंवा इतर गोष्टींची नोंद ठेवत गेलो तर आपल्याला खरंच लक्षात येईल की आपण जे करतोय शेती ती खरंच फायदेशीर आहे की तोट्याची आहे, की आपल्याला खरंच चेंज होण्याची गरज आहे. आपल्याला जसं की कुठल्या पिकाची गरज आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा मोबदला जास्त मिळेल. तर या गोष्टी देखील करणं शक्य होईल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याच्या आणि केंद्राच्या किमान आधारभूत किंमत किंवा ज्या शेतमाल भाव ठरवला जातो त्या पद्धतीमध्ये देखील तफावत असल्याचे आढळून येतात. तर काय होतंय, खेळत्या भाग भांडवलावरील व्याज हा राज्य स्तरावर 6% दराने विचारात घेतला जातो, तर केंद्रीय स्तरावर 12.5% दराने खेळत्या भाग भांडवलावरील व्याज काढले जाते. जसं की आपण तिथं पाहिलं इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल तो राज्य स्तरावर 6% तर केंद्रीय स्तरावर 12.5% धरला जातो. जमिनीचा खंड जो आहे तो राज्य स्तरावरती आहे तो प्रति त्याचा 1/6 भाग काढून हीच गोष्ट आपण केंद्रीय स्तरावर पाहिली तर केंद्रीय स्तरावर मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं की केंद्रीय स्तरावर मार्फत बहुव्यापक योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत आहे. तर त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 600 शेतकऱ्यांची माहिती घेतली जाते आणि त्यामध्ये संपर्क शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष खंड किंवा तशा प्रकारच्या जमिनीच्या गावातील प्रचलित खंडाचा दर विचारात घेऊन जमिनीचा खंड विचारात घेतला जातो. जसं की आपण तिथं पाहिलं रेंट पेड फॉर लीज लँड तो इथं कोणकोणत्या पद्धतीने विचारात घेतला जातो ही तफावत आपल्याला इथं आढळून येते. त्याचबरोबर कौटुंबिक मानवी श्रम जे आहे, कौटुंबिक मानवी श्रम हे रोजंदारीवरील मजुराच्या दरापेक्षा 25% अधिक दराने काढण्यात येते राज्य स्तरावर. ते का तर कौटुंबिक मानवी श्रम, कारण कौटुंबिक मानवी श्रम म्हणजे आपले जे फॅमिली लेबर आहेत, फॅमिली जे घरातील आपण शेतामध्ये काम करतो तर ते आपण एक ठराविक कालावधीसाठी किंवा 4 ते 8 तासाचा कालावधी पूर्ण करण्यात तेवढ्या वेळच काम करत नाही, तर ते आपल्या असल्यामुळे आपण कधी 10-12 किंवा जास्त वेळ देखील काम करू शकतो. तर तो विचारात घेतला जावा म्हणून तो रोजंदारीवरील मजुरांच्या दरापेक्षा 25% अधिक दराने काढला जातो. तर इकडं जर पाहिलं केंद्रीय स्तरावर कौटुंबिक मानवी श्रम हे रोजंदारीवर मजुरी दर व कमीत कमी मजुरी दर यामधील जास्त रक्कम धरण्यात येते.
केंद्रीय स्तरावर. त्याचबरोबर उत्पादन खर्चावरील नफा हा सन 2002-3-4 रब्बी हंगामापासून प्रति क्विंटल उत्पादन खर्चावर 15% नफा धरण्यात येतो. म्हणजे एखादी शेतमालाची किंमत शिफारस ज्यावेळी करतो त्यावेळी राज्य स्तरावर 15% नफा पकडून शिफारसीत केलं जातं. तर केंद्रीय स्तरावर आधारभूत किंमत काढताना नफा विचारात घेतला जात नाही. त्याचबरोबर वाहतूक व पणन खर्च याचा विचार जर केला तर शेतकरी जेव्हा उत्पादन बाजारात घेऊन जातो तेव्हा प्रत्यक्ष येणारा वाहतूक व पणन खर्च विचारात घेतला जातो. त्याचबरोबर केंद्रीय स्तरावर केंद्रीय आयोगानुसार वाहतूक व पणन खर्च हा वितरण खर्च असल्यामुळे विचारात घेतला जात नाही. फक्त ऊस व ताग या पिकांचा वाहतूक खर्च हा उत्पादन खर्चात धरण्यात येतो, परंतु पणन खर्च विचारात घेतला जात नाही. त्याचबरोबर देखरेखीवरील खर्च प्रत्यक्ष खर्चाच्या 10% प्रमाणे देखरेखीवरील खर्च काढला जातो. मात्र केंद्रीय स्तरावर देखरेखीवरील खर्च विचारात घेतला जात नाही. त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला केंद्रीय व राज्य स्तरावर जो पीक उत्पादन खर्च काढला जातो त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला तफावत आढळून येते. त्यामुळं देखील आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की बऱ्याचदा विचारमंथन देखील होतं की केंद्र ही किमान आधारभूत किंमत जाहीर करतं, ते कुठल्या बेसिसवर जाहीर करतं. राज्यात जर राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पीक उत्पादन खर्च योजना आहे तर त्यांनी काढलेला खर्च आणि केंद्राने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत असेल किंवा जो पीक उत्पादन खर्च जो डीएसच्या वेबसाईटवर आपल्याला दिसतो त्यामध्ये तफावत का आढळते की महाराष्ट्रामध्ये वेगळा, महाराष्ट्र एकच राज्य असून या दोन वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या एकाच पिकासाठी वेगवेगळा खर्च का दाखवतात. तर त्याच्या मागे ही कारणे आहेत की या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीमुळे देखील तो उत्पादन खर्चातील तफावत आढळून येते. आणि प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत ठरवताना हे वेटेड मीन विचारात घेतला जात असल्यामुळे शक्यतो इकॉनॉमिक्स मध्ये जसं प्रिन्सिपल ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेतकऱ्यांनी, जसं की आता कृषी विभागामार्फत देखील मला वाटतं की एक प्लॅन तयार केला जातो प्रत्येक एरियासाठी की कोणते पीक लावावे. सीडॅप म्हणून एक प्लॅन तयार केला जातो की प्रत्येक भागात कुठल्या पिकाला प्राधान्य देण्यात यावं. त्या दृष्टिकोनातूनच जर पावले उचलली गेली, त्याचबरोबर एफपीओ फूड प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यासारख्या शेतकरी वर्गाने एकत्र येऊन जर संस्था स्थापन केल्या आणि प्रत्यक्ष शेतकरी टू ग्राहक असा जर चॅनल निर्माण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर शेतमालाला चांगला भाव मिळण्यास नक्कीच मदत होईल. आणि ह्या प्रकारचं कार्य जर आपण पेपर वाचत असाल किंवा इतर गोष्टी सह्याद्री फार्म यांनी करून देखील दाखवलेलं आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळात देखील त्यांनी शेतकऱ्यांशी, अगदी मेट्रोपॉलिटन सिटी मधील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून किंवा स्वतःची एक चेन निर्माण करून डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक असा नवीन वर्ग तयार केलेला आहे. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्वी मिळणाऱ्या दरापेक्षा चांगला दर हा त्यांच्या शेतमालाला भेटण्यास मदत होत आहे. त्यामुळं माझा शेतकरी वर्ग हा पीक उत्पादन खर्चामध्ये ज्याप्रमाणे सहभागी किंवा ज्याप्रमाणे घाम गाळतो त्याप्रमाणेच पिकाचा दर, शेतमालाचा दर ठरवण्यात देखील त्याने प्रामुख्यानं भूमिका घेऊन त्याचा वाटा मोठा असावा या दृष्टीने त्यांनी देखील संघटित होऊन वेगवेगळ्या उपाययोजना यांचा अवलंब केला पाहिजे. त्याचबरोबर शासनाने देखील किमान आधारभूत किंमत जी जाहीर केली जाते त्या प्रमाणातच शेतमाल खरेदी केला जातो किंवा नाही. तसेच त्याचबरोबर प्रत्येक राज्यासाठी एक ठराविक कोटा ठरवून त्या दृष्टीने जो शेतमाल आहे तो खरेदी केला पाहिजे की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल. अदरवाईज एका ठराविक ठिकाणावरूनच जर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्यासाठी मेंटेन करण्यासाठी जो शेतमाल विकत घेतला जातो शासनामार्फत,
तो एका ठराविकच स्पेसिफिक एरिया पुरता किंवा त्यांनाच त्याचा फायदा मिळून बाकीचे शेतकरी वंचित राहतात, तर तसा प्रयत्न त्या लॅक्युनाच कमी होऊन प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळावा एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.